आगामी महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणानुसारच होणार। नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या। नवीन प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील याचा आनंद। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत। राज ठाकरेंकडून शिवसेनेच्या युतीवरती जवळजवळ शिक्कामोर्तब। आम्ही भाऊ 20 वर्षांच्या नंतर एकत्र येत आहोत, तर मग तुम्ही का भांडता? मार्गदर्शन संबोधनाच्या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना सवाल। मुंबईमध्ये कुणीही एकत्र आलं तर महायुतीचाच विजय होणार। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मोदी शहांची स्वतंत्रपणे राष्ट्रपतींसोबत भेट। 5 ऑगस्ट पूर्वीच्या भेटीनं विविध चर्चांना उधाण। यापूर्वी 5 ऑगस्टलाच मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले होते। मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडे अद्यापही सरकारी बंगल्यातच। बंगला न सोडल्यामुळे मुंडेंना 42 लाखांचा दंड। मंत्री छगन भुजबळ अद्यापही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत। तक्रार नसल्याची भुजबळांची प्रतिक्रिया। महायुतीच्या समन्वय समितीची बैठक उद्या संध्याकाळी। महामंडळ वाटप आणि इतर मुद्द्यांवरती बैठकीमध्ये चर्चा होणार। शिंदेंच्या नेत्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मित्रपक्षामध्ये प्रवेश मिळत असल्यामुळे नाराजीचा सूर। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांवरती हातोडा। नारेगाव परिसरामध्ये कारवाईला स्थानिकांचा विरोध। सैन्य दलांवरच्या टीकेवरून राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कान उघडणी। तुम्ही सच्चे भारतीय असाल तर असं बोलू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं। महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये नेताना पोलीस वाहनांची तोडफोड करणाऱ्या 140 जणांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी। कारवाईच्या विरोधामध्ये राजू शेट्टी आक्रमक, तर मुख्यमंत्र्यांचीही उद्या बैठक। यंदा पुण्यामधील गणपती मंडळांची सकाळी 7 वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक। पुण्यामधील गणेश मंडळांच्या बैठकीतला निर्णय। 5 मानाच्या गणपतींमुळे होणारा उशीर टाळण्यासाठी निर्णय। ओव्हल कसोटीमध्ये भारतीय संघाचा सनसनाटी विजय। भारताची मालिकेत 2-2 अशी बरोबरी। सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या तिखट माऱ्यानं 5व्या दिवशी कसोटीला कलाटणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।